साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। आज आपण उपोषक व्रत किती प्रकारचे आहे व कोणकोणते, त्या उपोषक व्रताने होणारे फायदे, उपोषक व्रताचे पालन केल्याने आपल्याला कोणते कोणते लाभ होतात, आज आपण या उपोषक व्रताचा अभ्यास करूया। भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये विशाखा मातांनी बांधून दिलेल्या पूर्वाराम बुद्ध विहारात ज्या विहार करत होते, वास्तव्याला होते, त्यावेळेस भगवान बुद्धाकडे विशाखा माता सकाळी सकाळी आली आणि भगवान बुद्धांनी तिला विचारलं। तेव्हा 3 उपोषताबद्दल भगवान बुद्धांनी ही चर्चा केलेली आहे, की कशा प्रकारे चर्चा केलेली आहे याचा आपण पूरा अभ्यास करणार आहोत। तर आज आपण पाहूया 3 प्रकारचे उपोषण कोणते आणि त्याचे होणारे लाभ काय। 3 प्रकारचे उपोषण। पहला गोपाल उपोषण, दूसरा निर्ग्रंथ उपोषण, तीसरा आर्य उपोषण। या 3 उपोषणाचं विश्लेषण करून योग्य प्रकारे भगवान बुद्धांनी विशाखा माताला उपदेश केलेला आहे। आनंद भंतेनी हे ऐकलेले आहे आणि म्हणून भिक्षू संघासमोर आनंद भंते सांगतात, असे मी ऐकले आहे की एके समयी भगवान बुद्ध श्रावस्तीत मिगार मातेच्या पूर्वाराम प्रासादामध्ये विहार करीत होते। त्यावेळी मिगार माता उपोषताच्या दिवशी जिथे भगवान होते तेथे गेली, जाऊन भगवंतांना अभिवादन करून एका बाजूला बसली। एका बाजूला बसलेल्या मिगार माता विशाखाला भगवंतांनी असे म्हटले, विशाखे, आज दिवस उगवताच सकाळी सकाळी कशी आलीस? तेव्हा ती विशाखा माता म्हणाली, भगवान, आज मी उपोषक धारण केलेले आहे, आज माझे उपोषक आहे। तेव्हा भगवान बुद्धांनी विशाखा माताला प्रश्न केला, विशाखे, उपोषक किती प्रकारचे आहे हे तुला माहीत आहे का? ती म्हणाली, नाही भगवान, मला माहीत नाही। विशाखे, उपोषक 3 प्रकारचे असते। कोणत्या 3 प्रकारचे असते? पहिला उपोषक गोपाल उपोषक, दूसरा उपोषक निर्ग्रंथ उपोषक
तिसरा उपोसत आर्य उपोसत. भगवान बुद्ध म्हणतात, गोपाल उपोसत कशा प्रकारचे असते विशाखे, तुला माहीत आहे? नाही भगवान. तेव्हा भगवान बुद्ध तिला सांगतात की ज्याप्रमाणे एखादी गुराखी सायंकाळी आपल्या मालकांना त्याच्या गायी परत करतो, दिवसभर तो चारून आणतो आणि आपल्या मालकाला सायंकाळी त्याच्या गायी परत करतो, तेव्हा रात्री झोपताना असा विचार करतो की आज या गायींनी अमुक अमुक ठिकाणी चारा खाल्ला, आज या गायींनी अमुक अमुक ठिकाणी पाणी प्यायल्या, उद्या या गायी अमुक अमुक ठिकाणी चरतील, तसेच अमुक अमुक ठिकाणी पाणी पितील. आज या गायी या कुराणामधून चारून आणल्या, उद्या त्या कुराणामध्ये चारायला न्यायच्या. या घाटावर पाणी पाजल्या, उद्या त्या घाटावर पाणी पाजायला न्यायच्या. अशा प्रकारे तो गुराखी रात्रीच्या वेळेला झोपताना या प्रकारचं चिंतन करत असतो. विशाखे, येथे कुणी उपोसत धरणारा असा विचार करतो. उपोसतधारी जो असतो तो या प्रकारे विचार करतो की आज मी हे खाल्ले, तसेच असे पदार्थ करून खाल्ले, असे भोजन केले, उद्या मी हे खाणार, तसेच असे भोजन करीन. तो त्या लोभयुक्त चित्ताने दिवस घालवित असतो. दिवस पूर्ण घालवताना तो पूर्ण लोभयुक्त चित्ताने सर्व खाण्यामध्ये मन असते. या प्रकारचा दिवस तो घालवत असतो. विशाखे, या प्रकारचे पहिले उपोसत म्हणजे गोपाल उपोसत असते. सर्व खाण्यामध्येच मन पूर्ण दिवस चालला जातो आणि ठेवून. विशाखे, या प्रकारच्या गोपाल उपोसताचे कोणतेही महान फळ नाही, कोणताही महान परिणाम नाही, कोणताही महान प्रकाश नसतो, तसेच कोणताही महान विस्तार नसते. या उपोसतामध्ये आपली कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नसते. अशा प्रकारच्या व्रताने त्याच्या काम वासना वाढतात व तो गंध, रस, रूप आणि स्पर्श याच्या लोभाने युक्त होतो. अशा या उपोसत व्रताला गोपाल उपोसत असे म्हणतात. लोभ लुब्ध होऊन चित्ताने दिवसभर केलेलं कार्य आणि झोपताना सुद्धा त्याच प्रकारे तो लोभ लुब्ध होऊन चिंतन मनन करत झोपतो. उद्या मला या प्रकारचे पदार्थ खायचे आहे, आज या प्रकारचे फराळी चिवडा आहे, पोहे आहे, साबुदाणा आहे, या प्रकारे फराळी म्हणून त्यामध्ये गणल्या जाते आणि ते खाण्याचे पदार्थ अन्न खाऊन तो माझं उपोसत आहे असं म्हणून सांगतो. तर असा हल्लीचा प्रकार जो घडत आहे तो याच प्रकारच्या उपोसताला धरून उपवास म्हणून संबोधल्या जाते. या प्रकारचे उपवास धरणारे लोक भरपूर आहे, ज्याला खादाडू उपवास म्हणतात. फक्त खाण्यातच मन राहते, दुसरं काहीही नाही. रंगारंगाचं नाना तऱ्हेचे पदार्थ बनवून खाण्याची इच्छा राहतो आणि त्याला फराळी नाव देऊन आपल्या जिभेची चव पूर्ण तिची चव हे करणे आणि चवीसाठी हे वारंवार अन्न खाणे आणि त्याला नाव उपोसताचं देणे. या प्रकारे बरेच लोक उपवासाच्या नावावर या प्रकारचे उपोसत करतात. दुसरे उपोसत, भगवान बुद्धांनी दुसऱ्या उपोसताविषयी हा उपदेश केला, त्याचं नाव आहे निर्ग्रंथ उपोसत. भगवान बुद्ध म्हणाले, विशाखे, निर्ग्रंथ उपोसत नावाचा एक प्रकार आहे हे उपोसताचा, ते तुला माहीत आहे का? नाही भगवान, मला हे उपोसत सुद्धा माहीत नाही. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, विशाखे, निर्ग्रंथ उपोसत कशा प्रकारचे असते
विशाखे निर्ग्रंथ नावाचा एक श्रमणांचा प्रकार आहे. श्रमण लोक निर्ग्रंथ ते आपल्या मताच्या अनुयायांना या प्रकारे उपोषण धरायला सांगतात. हे पुरुष तू इथे ये, माझ्याकडे ये आणि इथे आल्यावर तुला काही शिक्षण देतो, त्याचं तू योग्य पालन करावं. ते शिक्षण कोणत्या प्रकारचं आहे की पूर्व दिशेला 100 योजनपर्यंत जितके प्राणी आहेत त्यांना तू दंडातून शिक्षेतून मुक्त कर. उत्तर दिशेला 100 योजनपर्यंत जितके प्राणी आहे त्यांना सुद्धा तू दंडातून मुक्त कर. दक्षिण दिशेला जेवढे काही प्राणी आहे 100 योजनपर्यंत त्या सर्व प्राण्यांना या दंडातून मुक्त कर. तसेच पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशेला असणारे प्राणी यांना फक्त 100 योजनपर्यंतच आपलं त्यांच्याप्रती मैत्री कर, त्यांना क्षमा कर. या प्रकारे शिकवल्या जातो. काही प्राण्यांच्या विषयी दया करायला शिकवतात, तर काही प्राण्यांच्या विषयी मात्र दया करीत नाही. ते उपोषणाच्या दिवशी श्रावकांना या प्रकारचे उपोषण घ्यायला सांगतात. हे पुरुष तू इकडे ये आणि माझा ऐक. हे ऐकून या प्रकारचा विचार कर. तू सर्व वस्त्राचा त्याग कर. सर्व वस्त्राचा त्याग करून या प्रकारचे व्रत स्वीकार. मी कोठे नाही, मी कुणाचाही नाही, मी काहीही नाही आणि माझे कुठे काहीही नाही, परंतु त्यांचे मातापिता मात्र जाणतात की हा माझा पुत्र आहे आणि पुत्रसुद्धा जाणत असतो की हे माझे मातापिता आहे. त्यांचे पुत्रसुद्धा पत्नीसुद्धा जाणतात की हा माझा पिता, हा माझा पती, आणि तो सुद्धा जाणतो की हे माझे पुत्र पत्नी आहेत. त्याचे नोकर चाकर दास सर्व जाणतात की हा माझा मालक आहे, स्वामी आहे. तो सुद्धा जाणत असतो की हे सर्व माझे नोकर चाकर आहे. ज्या समयी सर्व व्रत घेत असतात, या प्रकारचं व्रत घेत असतात, त्या समयी मी म्हणतो की या प्रकारचं हे खोटं व्रत घेत असतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात हे सारं खोटं व्रत आहे. 100 योजनपर्यंत जेवढे प्राणी आहेत त्यांनाच फक्त आपण मैत्री करायची, त्यांच्यावर दया करायची, आणि बाकीच्यांवर तर वैर येते. म्हणून त्यांना मैत्री केली नाही तरी चालते, वैर केलं तरी चालते. या प्रकारे आणि माता पिता, मुलं बाळं, पत्नी हे सर्व असून सुद्धा नाही आहे म्हणणे, दोन्ही बाजूला माहीत असताना माहीत नाही म्हणणे, हे खोटा प्रकार, या प्रकारचं खोटं व्रत दिल्या जाते. म्हणून मी म्हणतो की ते खोटे बोलणारे असतात. या प्रकारची शिकवण ही खोटी शिकवण आहे आणि आपल्या शिष्यांना ही खोटी शिकवण देणारे असतात. ती रात्र गेल्यानंतर ते त्या टाकलेल्या वस्तूंना कुणी दिल्याशिवाय उपयोगात आणतात. कुणी जर वस्तू दिली नाही तरी ते हाताने उचलून घेणे म्हणजे ती चोरी होते. या प्रकारे ते उचलून घेतात, ते चोरी करणारे असतात. याप्रमाणे हे विशाखे हे निर्ग्रंथ उपोषण असते. विशाखे या प्रकारच्या उपोषणाचे कोणतेही महान फळ नाही, कोणताही महान परिणाम नाही, कोणताही महान विकास नाही. हे ना निर्वेगासाठी आहे ना निर्वाणासाठी आहे. या प्रकारचं उपोषण कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. हे दुसऱ्या प्रकारचं निर्ग्रंथ उपोषण आहे. तिसऱ्या प्रकारचा उपोषणाचा अभ्यास करूया. तिसऱ्या प्रकारचं उपोषण आहे आर्य उपोषण. भगवान बुद्धांनी विशाखाला विचारलं, विशाखे तुला आर्य उपोषण माहीत आहे? आर्य उपोषण जाणतोस? नाही भगवान, मला हे उपोषण सुद्धा माहीत नाही. हे विशाखे आर्य उपोषण कशा प्रकारचे असते
ज्याच्या पालनाने मनाचे क्लेश म्हणजे मळ नष्ट होतात आणि ते मन पवित्र शुद्ध निर्मळ बनते, त्याला आर्य उपोसत म्हणतात. मलिन मनाला क्रमाक्रमाने साफ स्वच्छ करता येते आणि ते स्वच्छ करायला लागते. या प्रकारे हे उपोसत आहे. आर्य म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ म्हणजे शीलवान, सदाचारी, गुणवान, ज्ञानी, प्रज्ञावान. ज्या लोकांनी या व्रताचं पालन केलेलं आहे त्या श्रेष्ठ लोकांनी पालन केल्यामुळे याला आर्य, श्रेष्ठ शीलवान लोकांना श्रेष्ठ म्हणतात. या श्रेष्ठ लोकांनी पालन केल्यामुळे याला आर्य उपोसत पालन म्हणतात, पालन करणे असे म्हणतात. तर हे व्रत आहे ज्ञानी लोकांनी सर्वप्रथम ग्रहण केलं, आचरण केलं, अनुकरण केलं आणि नंतर इतरांना सांगितलं. म्हणून ज्ञानी लोकांनी आचरण केलेलं उपोसत हे आहे श्रेष्ठ उपोसत. याला आर्य उपोसत हे नाव देण्यात आलेलं आहे. भगवान म्हणाले, आर्य श्रावक आपल्या मलिन मनाला शुद्ध करण्याकरिता बुद्धानुस्मृती करतो. या उपोसतामध्ये काय करायचं असते? आपल्या मनाला जर शुद्ध करायचं आहे तर सर्वप्रथम आपण बुद्धाच्या 9 गुणाचं स्मरण करायचं असते. बुद्धानुस्मृती म्हणतात त्याला. ते कशा प्रकारे करतात की इथे जे भगवान आहे ते अनंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, विद्या आणि आचरणाने युक्त आहेत, सुगती प्राप्त आहे, लोकांतराचे रहस्य जाणून घेणारे आहे, सर्वश्रेष्ठ आहे, कुमार्गाने चालत असणाऱ्या मनुष्याचे दमन करणारे मित्र आहे, तसेच देव मनुष्यांचे भगवान बुद्ध गुरु आहे, शास्त्र आहे, असे ते भगवान बुद्ध आहे. या प्रकारे तथागताच्या गुणांचे स्मरण करणाऱ्यांचे मन प्रसन्न होते. जे मनाचे क्लेश आहे त्याचा नाश होतो. अशाच प्रकारे मलिन मनाला निर्मळ करण्याकरिता धम्मानुस्मृती करावी. या प्रकारे बुद्धानुस्मृती जर केली, बुद्धाच्या 9 गुणाचं चिंतन मनन केलं तर चित्त निर्मळ होते. आणि या प्रकारे चित्त निर्मळ केल्यानंतर पुन्हा आपण धम्मानुस्मृती करावी. या उपोसत व्रताच्या दिवशी आपण धम्माच्या 9 गुणाचं स्मरण करावं. त्यानंतर संघाच्या 9 गुणाचं, धम्माच्या 6 गुणाचं आणि संघाच्या 9 गुणाचं स्मरण केलं पाहिजे. त्यानंतर शिलानुस्मृती, देवतानुस्मृती, अशा प्रकारे बुद्ध धम्म संघाच्या गुणाच्या जर स्मरण केलं आपण त्याला बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती म्हणतात. अशा 10 अनुस्मृती आहेत. त्यामधून आपण या 3 अनुस्मृत्याचं जरी चिंतन मनन केलं किंवा शिलानुस्मृती आहे, देवतानुस्मृती आहे, उपशमनानुस्मृती आहे, या प्रकारे अशा मरणानुस्मृती 10 अनुस्मृती आहे. त्यापैकी आपण 3 अनुस्मृत्याचं पालन जरी केलं तरी आपल्याला हा लाभ, महान लाभ मिळत असतो. म्हणून एक उपासक तो आपल्या मलिन मनाला निर्मळ करत असतो या व्रतामध्ये. म्हणून विशाखे मलिन मन, मळलेलं मन निर्मळ कसे बनते? एक आर्य श्रावक संघाच्या गुणांचे स्मरण करतो. भगवंताचा शिष्य संघ सुमार्गावर आरूढ आहे, चालणारा आहे, न्याय मार्गावर आरूढ आहे, चालणारा आहे, तो स्वामित्वाच्या मार्गावर आरूढ आहे, त्या मार्गावर चालणार आहे. या मार्गामध्ये असणाऱ्या लोकांच्या 8 लोकांच्या 4 जोड्या आहेत. अठ्ठ पुरीस पुग्गला एस भगवतो सावक संगो. या प्रकारे आपण सर्वप्रथम पालीमध्ये 9 गुणाचं स्मरण करावं. इतिविसो भगवा रंग सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्था देव मनुस्सानंग बुद्धो भगवाती. हे भगवान बुद्धाचे 9 गुण नंतर मराठीमध्ये याचं किंवा हिंदीमध्ये स्मरण करावं. त्यानंतर धम्माच्या 6 गुणाचं स्मरण करावं. भगवान बुद्धाचा धम्म स्वाख्यातो भगवता धम्मो संदितिको अकालिको एहि पस्तिको ओपनेको पच्चदंग वेदितव्यो विन्युहिति. भगवान बुद्धाचा धम्म आहे
तो सुविख्यात आहे, स्वाख्यात आहे, सुंदर प्रकारे व्याख्या करून समजून दिलेला आहे आणि आख्यात करण्यालायक आहे, अनुकरण करण्यालायक आहे, त्या मार्गावर चालण्यालायक आहे. जे बुद्धांनी आख्यात केलेलं आहे त्या मार्गावर चाललेले आहे. स्वाख्यातो भगवता धम्मो, संधी टिको, भगवान बुद्धाचा धम्म सांदृष्टिक आहे. इथेच आपल्या दृष्टीने पाहता येतो, सम्यक दृष्टीने पाहता येतो. मिथ्या दृष्टीचं इथे नामोनिशान नाही. म्हणून सम्यक दृष्टी प्राप्त करून देत असतो. तर आपल्याला इथेच दृष्टीचा लाभ होत असतो. म्हणून संदिटिको, अकालिको, इथे या धम्मामध्ये काळाचे बंधन नाही, अकालिक आहे. प्रथम, मध्य आणि अंत केव्हाही स्वीकारू शकतो, केव्हाही आचरण करू शकतो. आणि कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही संप्रदायाचा व्यक्ती, कोणत्याही जातीचा, कोणत्याही देशाचा व्यक्ती केव्हाही याचं अनुकरण करू शकतो. म्हणजे काळाचे बंधन नाही. अकालिको एही पस्तिको, या आणि तपासून पहा. जर आपलं कल्याण होत असेल, हेच साधत असेल तर त्याचा स्वीकार करा. अन्यथा जबरदस्तीने धम्म दिल्या जात नाही. म्हणून एही पस्तिको, या आणि तपासून पहा. पच्चतं वेदितव्यो विन्योहिती, प्रत्यक्ष इथेच फळ देणारा असून विज्ञ आणि सुज्ञ लोकांनाच समजणारा आहे. हा इथे अडाण्या गबाळ्याचं लोकांचं काम नव्हे, मिथ्यादृष्टिक लोकांसाठी हा धम्म नव्हे, अधार्मिक लोकांसाठी, दुराचारी लोकांसाठी, मूर्ख लोकांसाठी हा धम्म नव्हे, सुज्ञ आणि विज्ञ लोकांनाच हा धम्म समजू शकते. म्हणून या प्रकारे विन्योहिती, हे 6 गुणाचं स्मरण करावं. याला धम्मानुस्मृती म्हणतात. संघानुस्मृती, संघाच्या 9 गुणाचं. भगवान बुद्धाचा जो श्रावक संघ आहे तो सुमार्गावर आरूढ आहे, म्हणजे योग्य मार्गावर आरूढ आहे. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो. भगवान बुद्धाचा श्रावक संघ रुजू मार्गावर म्हणजे सरळ मार्गावर आहे, तेड्या ताड्या मार्गावर नाही, वाकड्या तिकड्या नाही आहे. सरळ मार्ग आहे, हा निर्वाणाकडे घेऊन जाणार आहे, या मार्गावर आरूढ आहे. म्हणून उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो. न्यायपटिपन्नो, भगवान बुद्धाचा श्रावक संघ न्यायाच्या म्हणजे सत्याच्या मार्गावर आरूढ आहे. न्याय म्हणजे सत्य, सत्याशिवाय काहीही नाही, म्हणून सत्याच्या मार्गावर आरूढ आहे. सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो, भगवान बुद्धाचा श्रावक संघ स्वामित्वाच्या मार्गावर आरूढ आहे. आपला स्वामी आपण बनणे, आपल्या मनावर आपला ताबा मिळवणे, मनाचा मालक बनणे, आपला स्वतःचा दीपक स्वतः जाळणे आणि योग्य मार्गावर आपण आपला स्वतःचा दीप बनून चालणे. या प्रकारे भगवान बुद्धाचा श्रावक संघ या मार्गावर आरूढ आहे. स्वामीची पटिपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारि पुरीसयुगानि अट्ठपुरीस पुग्गला एस भगवतो सावक संघो. भगवान बुद्धाच्या या श्रावक संघामध्ये 8 लोकांच्या 8 पुरुष युगलांच्या 4 जोड्या आहेत. त्या 4 जोड्या कशा प्रकारे जोडतात? श्रोतापन्न मार्गलाभी, श्रोतापन्न फललाभी, सकृदागामी मार्गलाभी, सकृदागामी फललाभी, अनागामी मार्गलाभी, अनागामी फललाभी, अरहंत मार्गलाभी, अरहंत फललाभी. जो मार्गावर आरूढ आहे आणि ज्याने मार्गस्थ होऊन फल प्राप्त केलेलं आहे, अशा 8 लोकांच्या 4 जोड्या आहेत. यामध्ये ते लोक कशा कशाच पात्र आहे, तर हे लोक इथे आहुनेयो, पाहुनेयो, दक्षिणीयो, अंजली करणीयो, अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती. या प्रकारे भगवान बुद्धाचा जो हा संघ आहे कशात पात्र आहे, तर भगवान बुद्ध म्हणतात की हे अहुंसार करण्यास पात्र आहे. म्हणजे आपण बोलवून त्यांचा सत्कार करू शकतो,
पाहुणेयो पाहुणचार करण्यास पात्र आहे, त्यांचा आदर सन्मान करण्यास पात्र आहे। या प्रकारे आहुनीयो पाहुणेयो। दक्षिणेयो दान देण्यास पात्र आहे, दक्षिणा त्याला दक्षिणा म्हणतात, दान देण्यास पात्र आहे। अंजली करणीयो हात जोडून वंदन करण्यास पात्र आहे। या प्रकारे हात जोडून प्रणाम करण्यास वंदन करण्यास पात्र आहे। अंजली करणीयो। अनुत्तरं पुण्यं खेतं सर्वात श्रेष्ठतम पुण्याचं क्षेत्र। पुण्यं खेतं लोकसाठी लोकांसाठी गृहस्थ लोकांसाठी पुण्याचं क्षेत्र आहे, सर्वात महान पुण्य। या शेतीमध्ये एक दाना टाकला तरी लाखो करोडो दाणे प्राप्त होतो। थोडं पुण्य केलं तरी त्याचं भरपूर पुण्य प्राप्त होतो। म्हणून भगवान बुद्धाचा श्रावक संघ अनुपम पुण्याची भूमी आहे, श्रेष्ठतम पुण्याचं क्षेत्र आहे। पुण्यं खेतं लोकसाठी लोकांसाठी महान पुण्याचं क्षेत्र आहे। या प्रकारे संघाचा या गुणाचं स्मरण करायचं आहे या उपोषतामध्ये, याला संघानुस्मृती म्हणतात। या प्रकारे आपण उपोषत व्रत पूर्ण होऊन याचं पालन करणे आणि पूर्ण होऊन आपण निर्वाणाचा साक्षात्कार करू शकतो। या 8 अंगांनी युक्त आहे, हे 8 अंगांनी युक्त असणारं उपोषत व्रत आहे। आर्य श्रावक असा विचार करतो की अर्हत जीवनभर 8 अंगांनी युक्त असणाऱ्या उपोषत व्रताच्या पालनाने निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतात। मी सुद्धा या 8 शिलाचं पालन करून अष्टांगिक मार्गाचं पालन करून मी सुद्धा निर्वाणगामी बनेल। आपण सुद्धा त्यांचे अनुकरण करून त्या उपोषताचे पालन करावे, म्हणजे त्यांनी आपले उपोषत व्रत पूर्ण होईल, खऱ्या सुखाची प्राप्ती करून घेता येईल। या व्रताला आर्य उपोषत व्रत असे म्हणतात। या उपोषताने कशा प्रकारे आपण शुद्ध होत असतो तर भगवान बुद्ध म्हणतात, आर्य श्रावक संघाचे अनुस्मरण करतो। भगवान बुद्धाचा श्रावक संघ सम्यक प्रकारे या मार्गावर आरूढ आहे। अशा संघाबद्दल तो बुद्ध धम्म आणि संघ या प्रति श्रद्धाळू होत असतो। श्रद्धायुक्त चित्ताने प्रसन्न मनाने तो या मार्गावर आरूढ होतो आणि आपल्या चित्ताला प्रभावित करतो। त्या चित्त विकार नष्ट करण्यासाठी या मार्गावर आरूढ होतो। विशाखे लोकांमध्ये असे आर्य श्रावक हे शब्द पसरणे सुद्धा लाभदायक आहे। म्हणून हे आर्य श्रावक संघ या उपोषत करीत असतो, या प्रकारच्या उपोषताला धारण करत असतो, म्हणून प्रसन्न मनाने वावरतो। विशाखे या चित्ताचे उपक्लेश नष्ट करण्यासाठी, शुद्धी प्राप्त करण्यासाठी विशाखे हे उपक्लेश चित्ताची शुद्धी प्राप्त होते। कशा प्रकारे केले जाते? आर्य श्रावक अखंड अच्छिद्र निष्कलंक एक वर्णवाला स्वतंत्र विद्वान जनाने ज्ञानी लोकांनी ज्याची प्रशंसा केलेली आहे आणि आनंदित तसेच साधनेने सहाय्यक साधनामध्ये सहाय्यक असणाऱ्या शिलाचा सदाचरणाचे अनुस्मरण करीत असतो। या प्रकारे तो सदाचरणाचे अनुस्मरण करून तो 3 रत्नाप्रती पुन्हा पुन्हा श्रद्धा उत्पन्न करत असतो। श्रद्धा बलाने तो प्रसन्न होत असतो, त्याला श्रद्धाबल प्राप्त होत असतो। या प्रकारे जसे कोणी मलिन दर्पण म्हणजे आरसा, मळलेला आरसा स्वच्छ करण्यासाठी तो काही वस्तूंचा वापर करतो, या प्रकारे विशेष शुद्ध स्वच्छ करत असतो। अशाच प्रकारे आपल्या मनाला बुद्ध धम्म संघाच्या गुणाचे चिंतन करून मनन करून ते आपल्या चित्ताला कुशल करत असतात। विशाखे मलिन आरसा स्वच्छ कसा केला जातो? या आरशाला जे तेल लागतो, क्षार लागतो, माती लागतो, अशा प्रकारे तो केसांचा गुच्छा लागतो, तेव्हा कुठे तो आरसा स्वच्छ होते। अशा आरशाला स्वच्छ करताना या वस्तू लागतात। कपडा स्वच्छ करण्यासाठी खार लागतो, क्षारयुक्त माती लागतो, शेण लागतो आणि तो कपडा स्वच्छ केला जातो।
अशाच प्रकारे मनाला स्वच्छ करण्यासाठी, मनाचे उपक्लेश नष्ट करण्यासाठी, हे चित्त शुद्ध करण्यासाठी तो या अनुस्मृत्यांचं अनुस्मरण करतो। या प्रकारे विशाखे तो बुद्ध धम्म संघाच्या गुणाचं अनुस्मरण करत असतो। अष्टांगिक 8 या मार्गाचं अनुकरण करत असतो। तर कशा प्रकारे या मार्गाचं अनुकरण करून आपलं मंगल करत असतो, तर हे 8 यामध्ये ज्यांनी श्रेष्ठ लोकांनी, ज्ञानी लोकांनी ज्याचं आचरण केलेलं आहे, तर हे 8 अरहंत लोकांनी जीवनभर अदत्ता दान याचा त्याग केलेला आहे, की जे दिलेलं नाही त्याला त्यांनी हाताने घेतलेलं नाही, स्वीकार केला नाही। ह्या पहिल्या शिलाचा पालन, मी कोणत्याही वस्तूची चोरी करणार नाही। या दुसरं शील आहे। पहिल्या शिलाचं महत्त्व की पंचशील, मी कोणत्याही प्राण्याची हत्या करणार नाही, मी कोणीही न दिलेली वस्तू घेणार नाही, चोरी करणार नाही, मी काम मिथ्याचार यापासून अलग राहून ब्रह्मचर्याचं पालन करीन, मैथुन धर्माचा त्याग करीन। या प्रकारे शील पालन करतो। मी खोटे बोलणार नाही, मी नशेल्या पदार्थाचं सेवन करणार नाही, मी भोजन विकालात भोजन करणार नाही, मी नाच गाणे वाद्य तमाशे नाटक हे बघणार नाही किंवा कुणाला वाजवायला लावणार नाही, अलंकाराने प्रसादनाने शरीर उठणे लावून सजावट करणार नाही। या प्रकारे मी शरीर शृंगार करणार नाही। त्यानंतर महाआसन, ज्याने आळस उत्पन्न होईल, झोपल्यानंतर उठूशा वाटणार नाही, असे आळस उत्पन्न होणारे निर्माण करणारे जे गादी आहे, दुलई आहे, बेडशीट आहे, या प्रकारचे वस्त्र मी यांचा वापर करणार नाही। अशा प्रकारे या 8 शिलाचा तो पालन करतो। यामध्ये या बुद्ध धम्म संघ 3 रत्नाच्या गुणांचं स्मरण करतो आणि 8 शिलाचं या प्रकारे पालन करतो। याला आर्य उपोसत म्हणतात। अशा प्रकारच्या उपोसताचा विशाखे महान परिणाम आहे, महान फळ आहे, त्याचा महान परिणाम आहे, तो महान फळ मिळत असतो। म्हणून विशाखे हे ज्ञानी लोकांनी पालन केलेलं आहे। यामध्ये जे लोक पालन करणारे आहे, जे उपोसतामध्ये लाभ घेणारे आहे, त्यांना हा लाभ होत असतो की जसे एक कलेच्या तुलनेमध्ये हे विशाखे या प्रकारचं जे उपोसत आहे, दिव्य सुखाच्या समोर मनुष्याचा जो एखादी राज्याधिपती असतो तो सुद्धा तुच्छ आहे, कृपण आहे। या उपोसताच्या व्रताच्या 16व्या हिस्साची बराबरी ही राजा सुख भोगते किंवा देवता लोक जे सुख भोगतात त्या सुखाची बराबरी, हे व्रतधाऱ्याच्या सुखाची बराबरी देवताचं सुख, राजाचं सुख सुद्धा करत नाही, दिव्य सुख सुद्धा करत नाही। 16वा हिस्सा, त्याचं 16वा हिस्साची त्या उपोसतवाल्याची बराबरी 16वा हिस्सा सुद्धा करत नाही। या प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितले उपोसत, आर्य उपोसत सर्वात श्रेष्ठ उपोसत आहे, याचं पालन करावं आणि आपलं मंगल करून घ्यावं आणि निर्वाण प्राप्तीकरिता, निर्वेगाकरिता, दुःखमुक्तीकरिता, चित्ताला निर्मळ करण्याकरिता हे उपोसत व्रत आपल्याला मदत करत असतो। अशा प्रकारे आपण उपोसताचं व्रताचं जीवन जगून जे शील पालन करायचं आहे दुःखमुक्तीकडे जाण्यासाठी, ते व्रताचं पालन करून जर संकल्प केला व्रताचं पालन करण्याकरिता तर शील पालन होतो। म्हणून वत्तंग परिपुरेती शीलंग परिपुरेती, शीलंग परिपुरेती वत्तंग परिपुरतु। या प्रकारे तो व्रताला जो धारण करत नाही तो शील पालन करू शकत नाही, जो शील पालन करत नाही तो व्रतस्थ जीवन जगू शकत नाही, असे भगवान बुद्ध म्हणतात। म्हणून ज्यांनी उपोसत व्रताचे शील धारण केलेले आहे, व्रत घेतलेले आहे, ते लोक दुःखाच्या मुक्तीच्या मार्गावर निघून जातात, निर्वाणापर्यंत पोहोचतात। अशा प्रकारे आज जे काही आपण उपोसताच्या व्रताला जाणून घेतलेलं आहे आणि जाणून घेतल्यानंतर जेव्हा आपण पालन करणार तेव्हा निश्चितच मुक्तीच्या मार्गाकडे थोडं थोडं तरी आपण
आरूढ होणार. तर अशा प्रकारे आज केलेलं पुण्यकर्म कल्याण मित्र म्हणून तुमच्या सोबत राहा आणि दुःखातून मुक्तीकरिता मदत करो. सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो. हे जे पुण्यकर्म केलेलं आहे चारही दिशेला असणारे देवतागण स्वीकार करू. गुरुजन, आचार्य, माता, पिता आणि हातीगण यांच्यापर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने बुद्धाच्या शासनामध्ये श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू साधू. सभीतियो विभाज्यन्तु सबरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च तो निब्बान संपत्ति मिनाते समीज्यतु. साधु साधु साधु.